प्यारे बच्चों, वेरी वेरी ब्यूटीफुल मॉर्निंग, a rainy morning. Sir, why morning? We are looking at the lecture in the afternoon. Or Rohit would be saying, sir, रात्रीचे 9:30 वाजले. Still, we have to be in the feel of the morning when we are learning not only physics but also mathematics each time. ठीक आहे, घ्या पाऊस घ्या. पाऊस नव्हता. आपली जनता वाढत चालली, वाढत जाणार. तुमच्या सगळ्यांचं तेवढं ते प्रेम आहे, तुमच्या पालकांचे आशीर्वाद आहे. Congratulations to the family of Success Science Academy, which has been getting bigger and better. माझ्या बाल मित्रांनो, we are going to start third chapter in third month. काय प्रोग्रेस आहे? एका महिन्यात 2 चॅप्टर व्हायला पाहिजे. सावकाश चाललाय आपला सगळा कार्यक्रम, because we are covering concepts of 11th as well as 12th combo and JEE and NEET. We are covering everything. So beta, third chapter is a kinetic theory of gases and radiation. Once again, this is not a single chapter, 2 chapters. So थोडासा physics मध्ये लोड आहे की जरा थोडासा डेटा ज्यादा है rather than mathematics. No issue. हम है तो क्या गम है. कमाल करते हो पांडे जी. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. बेसिक्स पासनं शिकायला सुरू करू. सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे चॅप्टरचं नाव कळणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना बेटा? So kinetic, kinetic. We will focus on this word. तिसरा चॅप्टर आहे कायनेटिक. कायनेटिक थिओरी ऑफ गॅसेस. बेटा, गॅसची कायनेटिक थिअरी. गॅसची कायनेटिक थिअरी. गॅसचा फील घ्या. मागच्या चॅप्टर मध्ये आपण लिक्विडचा फील घेतला. लिक्विड व्हेसल मध्ये होतं. छीक छीक मूव्ह व्हायचं. टॅन थिटा इज इक्वल टू, अरे आठवतंय का? AY/G. हा. सो बेटा, व्हेसल मूव्ह व्हायचं. नंतर तो लिक्विड मूव्ह होता ना पहिला आपण. बर्नौली काकांनी त्यांचं प्रिन्सिपल दिलं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी दिली. सो लिक्विडला मूव्ह होताना पहिला पण लिक्विड व्हेसल मध्ये असताना मूव्ह झाला अगोदर, नंतर हायड्रोडायनामिक्स मध्ये लिक्विड मूव्ह झालं. ठीक आहे ना? आफ्टर दॅट सरफेस टेन्शन नावाची लिक्विडच्या मोकळ्या सरफेसची प्रॉपर्टी पाहिली आपण. लिक्विड असेल तर लिक्विडच्या मोकळ्या सरफेसची, एखाद्या तलावात पाणी आहे, वरती जी लेअर आहे त्याचा स्टडी, सरफेस टेन्शन, तो वाला स्टडी आपण केला. बेटा, ह्या चॅप्टर मध्ये आणि पुढे वी आर गोइंग टू डील विथ द गॅसेस. ठीक आहे ना? पर्टिक्युलर स्टडी ऑफ द गॅसेस चा कायनेटिक थिअरी ओनली. कायनेटिक थिअरी अँड रेडिएशन इज ऑल्सो डिफरंट मॅटर. ठीक है ना बेटा? डिफरेंट मीन सेकंड हाफ ऑफ द चैप्टर. ठीक है ना? सेकंड हाफ ऑफ द चैप्टर. सो प्यारे बच्चों, काइनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस, KTG. ओके, त्याला लाडाने प्रेमाने KTG म्हणूया आपण, म्हणलं जातं त्याला कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस. सो बाल मित्रांनो, इट इज कायनेटिक थ्योरी. सो इट्स व्हेरी ऑब्वियस दॅट देर इज ओनली कायनेटिक एनर्जीज इन्वॉल्व्ड. ओनली कायनेटिक एनर्जी. only kinetic energy and not potential energy. So प्यारे बच्चों, kinetic energy is something we are going to deal and we are not going to deal with potential energy. त्याबद्दल नंतर मी डिस्कस करून मजा देईल तुम्हाला मी. ठीक आहे ना? डिग्रीज ऑफ फ्रीडम वाल्या टॉपिक मध्ये वाय वी आर नॉट डिलिंग विथ पोटेन्शियल एनर्जी, वी आर डिलिंग विथ कायनेटिक एनर्जी. हा जो खेळ आहे कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसचा, तो खेळ मांडला. सो प्यारे बच्चो, कायनेटिक थेअरीचा जो खेळ मांडला तर 1803 साली, 1803 साली जॉन डाल्टन काका, काका नाही आजोबा, इनफॅक्ट हा माझ्या 1803 म्हणजे पंजोबांच्या आजोबाचा काळ. ठीक आहे? सो त्या काळात माझे जे लाईक पंजोबाचे आजोबा होते, डाल्टन, न्यूटन ब्युटन, यांच्यासोबत बसायचे, उठायचे, फॉरेनला फिरायचे, इंग्लंडला जायचे, डाल्टनला भेटायला. जुना काळ आहे. ठीक आहे ना? चहा पाणी घ्यायचे. सो 1803च्या काळात जॉन डाल्टन काका जे होते, त्याने ऍटमचा शोध लावला. कशाचा शोध लावला? क्या बात. साहिलला पण माहिती आहे, साहिलचे पण रिलेटिव्ह असतील. सो प्यारे बच्चो, जॉन डाल्टनने शोध कशाचा लावला बेटा? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर. ठीक आहे ना? smallest particle of matter is nothing but
ऍटम इज नथिंग बट ऍटम. ऍटम म्हणलं रे म्हणलं, काय काय डोक्यात ऍटम सांग. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे ही लिए. सो प्यारे बच्चों, smallest particle of the matter is atom. It is not that item, it is the item song. Here we have a छोटूशा particle called as atom. ठीक आहे ना बेटा, atom. सो हे कोणी सांगितलं आपल्याला? हे हे डाल्टन काकांनी सांगितलं. सो ऑन द बेसिस ऑफ विच पुढे 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 थ्योरी चालत राहिली आणि सरासरी 1873चा काळ असेल बेटा. 1873 साली KTG, kinetic theory of gases, was developed, which was based on one assumption. हा खेळ सुरू झाला. जसं मी तुम्हाला हायड्रोडायनामिक्स शिकवताना बर्नौली काकांनी त्यांचं प्रिन्सिपल मांडलं, तो स्टडी करणं जबरदस्त अवघड होतं. हाय वॉटरफॉल्स असेल किंवा फ्लो होणारं पाणी असेल, पावसाचं पाणी आहे, पाऊस पडला, पाणी फ्लो होताना प्रीतीचं झुळझुळ पाणी जे तुम्हाला वाहताना दिसतंय, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी. इट इज नॉट अ जोक. वाहणाऱ्या पाण्याचा फ्लो स्टडी करणं इज नॉट अ जोक. ते काय सॉलिड बिलिड थोडी, ज्याला फिक्स्ड मास व्हॉल्यूम आहे. बट सम assumptions were made on the and on the basis of which that flowing not only water but flowing fluid was studied. So इथे सुद्धा kinetic theory of the gases was developed on one golden assumption. Kinetic theory of gases was developed on the golden assumption. One assumption was made आणि मग खेळ सुरू झाला. गुरुजी, what was that assumption? That there are no intermolecular forces in between molecules किंवा intermolecular forces are absent in gas molecules. काय assume केलं गेलं बेटा? काय assume केलं गेलं? The assumption was intermolecular forces of the attraction, you can say, they are absent in the gas molecules. गॅसच्या मॉलिक्युल मध्ये एकमेकांवरती प्रेम करण्याची क्षमता फार कमी आहे, नाही तर सगळी गडबड होईल, नाही तर मग ते काही तुमच्यासारखे डिसिप्लिन मध्ये बसणार नाही. ओके, सो बेटा, दिस वॉज अ लिटिल बेसिक थिंग. स्क्रीनशॉट यू मे टेक इफ यू विश ऑफ दिस. ठीक आहे ना. सो अझम्पशन वॉज मेड की बाबा त्या मॉलिक्युल्स मध्ये ना देर इज नो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वी आर स्टडिंग एव्हरेज प्रॉपर्टीज ओनली. वी आर स्टडिंग एव्हरेज प्रॉपर्टीज ओनली. जसं आपल्या क्लासमध्ये काही स्टुडंट्स मठ्ठ आहेत, अर्थात ते सुरुवातीला मठ्ठ आहेत. सक्सेस सायन्स अकॅडमीला आल्याच्या नंतर दे विल बी नॉट ओनली टॉपर बट दे विल बी ऑल्सो सिन्सिअर. ठीक आहे. सो बेटा, सगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात, मठ्ठ असतील, हुशार असतील, ऍव्हरेज असतील. सो सगळ्या प्रकारच्या स्टुडंट्सला एनी टीचर ट्रीट्स टू बी दी ऍव्हरेज स्टुडंट्स. सर्व धर्म समभाव, सगळे विद्यार्थी सेम, बच्चे दिल के सच्चे. सो बेटा, कायनेटिक एनर्जी स्टडी करतोय आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये. सो कायनेटिक थेरी ऑफ, सर लिंक ओपन होत नाही, लेट मी हेल्प बेटा. सो बेटा, वी आर बॅक. ओनली कायनेटिक एनर्जी वी हॅव टू स्टडी, नॉट पोटेन्शियल एनर्जी. ऍग्री? अच्छा, 1803चा काळ होता. आपल्याला याच्याशी काही घेणं नाही, काही एमपीएससी यूपीएससी थोडी. डाल्टन काका होते ज्यांनी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर इज ऍटम हे सांगितलं आपल्याला. कायनेटिक थेरी ऑफ द गॅसेस वॉज मेड ऑन दिस अझम्पशन. ओके सर, हॅपी. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, चलो. सो बेटा, वी हॅव टू स्टडी एव्हरेज प्रॉपर्टी. काय स्टडी करायचं आपल्याला? एव्हरेज प्रॉपर्टीज ऑफ गॅस मॉलिक्युल्स. गॅसची एव्हरेज प्रॉपर्टी वी हॅव टू स्टडी, बिकॉज you people know that even in chemistry this is the maximum part is of chemistry. जरा केमिस्ट्री स्ट्रॉंग पाहिजे, नसेल तर इथे होऊन जाईल बऱ्यापैकी. ओके, डोंट वरी. अच्छा, सो बेटा, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये कायनेटिक थ्योरी वी विल स्टडी अँड आफ्टर दॅट वी विल स्टडी रेडिएशन. अच्छा, चलो. सो बेटा, स्टार्टिंग विथ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. सो 1661चा काळ आहे, जुना काळ आहे. सो बॉईल नावाचा जो सायंटिस्ट होता, ओके, सो 1661च्या काळामध्ये बॉईल्स लॉ डेव्हलप झाला. बॉईलने त्याचा लॉ डेव्हलप केला. सो बेटा, बॉईल्स लॉ. सो व्हॉट वॉज बॉईल्स लॉ गुरुजी? बॉईल्स लॉ वॉज व्हॉल्यूम is inversely proportional to pressure when
फॉर आय कॅन से आयसोथर्मल सिस्टम. कोणासाठी? फॉर आयसोथर्मल सिस्टम. Okay. So iso means what? Same. Iso means what? Same. Thermal means what, sir? Related to heat. Same temperature. Okay. So volume is inversely proportional to pressure. Kadi? When temperature was kept constant. Kadi beta? When temperature was kept constant. Very important. Come on. Volume is inversely proportional to pressure. हे कोणी शोधलं? हे बॉईलने. मीन्स व्हॉट? तुम्ही जर का व्हॉल्यूम एखादा बलून आहे, व्हॉल्यूम वाढवताय तुम्ही, व्हॉल्यूमला इन्क्रीज करताय, सो प्रेशर काय होणार बेटा? डिक्रीज होणार ना? नाही का आला? छोटूसा बलून आहे, बलून आहे, एक तर पहिली गोष्ट त्यात हवाच नाहीये, तुम्ही फुंकली, बलून फुगला. फुगला मीन्स व्हॉट? त्याचा व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम वाढला, ऍट द सेम टाइम झालंय का बेटा? अच्छा, चल मी तुला आपल्या जुन्या भाषेत सांगतो. प्यारे बच्चो, लेट मी टेल यू वन थिंग, की कायनेटिक एनर्जी इज असोसिएटेड विथ द टेम्परेचर. तुमचं लिक्विड घ्या किंवा तुमचा गॅस घ्या, पर्टिक्युलरली तुम्ही लिक्विड घ्या, एक भांड आहे, भांड्यामध्ये पाणी आहे, पाण्याला आपण गरम केलं. आपण गरम केलं म्हणजे काय वाढवलं बेटा? टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढल्याने काय झालं? ते जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधले जे एकमेकांमधले जे बॉन्डिंग आहे बेटा, लेटेस्ट कोव्हॅलंट बॉन्ड्स आर अवेलेबल इन बिटवीन दोज मॉलिक्युल्स. सो त्या हीटमुळे जसं हीट वाढेल तसं ते बॉन्ड्स एकमेकांपासून तुटायला सुरुवात होईल, बॉन्ड्स सुटतील. तुम्ही जर टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस केलं तर तुम्हाला माहिती इट इज नथिंग बट द बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर. त्यात काहीच राहणार नाही, वाफा होतील. ऍग्री ना बेटा? I repeat myself. Whenever you are increasing temperature, whenever you are increasing, इथं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं ना. Whenever you are increasing the temperature, whenever this temperature is increased, temperature is increased. Actual मध्ये काय होतं बेटा? Kinetic energy gets increased. Thermal properties of matter हा जो चॅप्टर आहे, जो क्लास 11th मध्ये होता, त्याचे 1-2 व्हिडिओज मी युट्यूब वरती पण टाकले, जे दोज आर व्हेरी बेसिक व्हिडिओज. तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करताय सिस्टमचं, तर काय होतंय? कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इज इन्क्रीजिंग. पळायला लागतायत ना मॉलिक्युल्स, का? तर त्यांचं टेम्परेचर वाढल्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढली. इज दॅट ओके? मागच्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला 2 पेपर घेऊन हवा फुंकली होती, आणि एक्सपेरिमेंट तुम्हाला आठवत असेल की 2 पेपर तुम्ही हातात पकडा, त्यांच्या बरोबर मध्ये हवा फुंका. हवा फुंकल्याच्या नंतर पहिल्यांदा असं वाटलं सूर ते एकमेकांपासून दूर जातील, बट नो बेटा, दे वर अट्रॅक्टिंग वन अनदर. दे वर अट्रॅक्टिंग वन अनदर. त्यांनी एकमेकांना अट्रॅक्ट का केलं? कारण बेटा 2 पेपरच्या मध्ये हवा फुंकल्याच्या नंतर कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्याच्या नंतर दुसरी एक एनर्जी कमी झाली, कारण की टोटल एनर्जी हॅज टू बी कॉन्स्टंट बेटा. फ्लुइड्स कडे 3 प्रकारची एनर्जी असते. कम ऑन, थोडा फील घ्या. अट्रॅक्ट झाले होते. येस, दे वर अट्रॅक्टेड. आपल्याला वाटलं रिपेअर होतील. फ्लुइड्स कडे 3 प्रकारची एनर्जी असते. प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. कम ऑन, प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आय रिपीट, प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी चित्रपटात तेव्हाच येते जेव्हा विषय हाईट्स आहे. एका डॅटम लाईन पासून, एका रेफरन्स लाईन पासून काहीतरी हाईट्स आहे. सो आपण 2 पेपर जेव्हा पकडले होते तेव्हा ते सेमच हाईटला होते, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा विषय संपला. सो टोटल एनर्जी मध्ये 2च प्रकारची एनर्जी उरल्या होत्या. एक होती प्रेशर एनर्जी, दुसरी होती कायनेटिक एनर्जी. सो बालमित्रांनो, एक एनर्जी वाढल्याच्या नंतर दुसऱ्या एनर्जीला कमी व्हावं लागेल, तेव्हा तर एनर्जी बॅलन्स होईल ना. टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो 2 पेपरच्या मध्ये हवा फुंकल्याच्या नंतर काय झालं? स्पीड वाढला गॅस मॉलिक्युलचा. वाढला का नाही वाढला? म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. ऍग्री? कायनेटिक एनर्जी वाढली. दुसऱ्या एक एनर्जीला कमी व्हावं लागेल, म्हणजेच कोणाला? प्रेशर एनर्जीला कमी व्हावं लागेल. ऍट द सेम टाइम कायनेटिक एनर्जी वाढली. सो 2 पेपर मध्ये प्रेशर एनर्जी कमी झाली. कमी मीन्स व्हॉट? जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ऑलरेडी ह्या हाताच्या इकडे पण आणि इकडे पण, लाईक तुम्ही बघत असाल तर हे तुमच्यासाठी राईट आणि तुमच्यासाठी लेफ्ट. राईट? सो बेटा, इकडे पण आणि इकडे पण बाहेर जो काही प्रेशर आहे त्या तुलनेत मधला प्रेशर कमी झाला. का? कारण कायनेटिक एनर्जी वाढली. ऍग्री? सो इकडचा प्रेशर ज्यादा, त्या तुलनेत मधला कमी. म्हणून काय झालं? प्रेशर एव्हरीथिंग इन द वर्ल्ड फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू द लो लेवल. सो प्रेशर ऑल्सो फ्लोज फ्रॉम हाय टू द लो. आणि मग झालं काय होतं बेटा? हाय टू लो, इकडनं हाय मध्ये लो, इकडनं हाय मध्ये लो. झालं काय होतं? दे वर अट्रॅक्टेड. मजा आली? वी हॅड ऑलरेडी डन. घरी एक्सपेरिमेंट करून पहा. एक एनर्जी वाढली की दुसरी कमी होते. मजा आयो रे. सो प्यारे बच्चों,
व्हॉल्यूम वाढला की प्रेशर कमी झाला. मी बलूनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, की फू बलून फुंकला. सो त्याचा व्हॉल्यूम चिक, 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 चिक वाढत चालला. तर त्यामधला प्रेशर ऑटोमॅटिक काय होत जाईल बेटा? कमी, कमी, कमी. अच्छा उलट आहे. एखादा मोठा बलून आहे. लेट से हवा सोडा. चिक, 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 चिक. त्याचा व्हॉल्यूम कमी व्हायला लागला. तो व्हॉल्यूम कमी होण्याचं कारण काय बेटा? त्यातला प्रेशर वाढत जाईल ना. जसा व्हॉल्यूम कमी, कमी होईल, तसा प्रेशर वाढत जाईल. माझा जीव तुझ्यात, तुझा जीव माझ्यात. सो बेटा this was about the Boyle's law. अच्छा. Sir, graphically, how can we represent shake? This is the volume and this is the pressure. समजा मी ग्राफ प्लॉट. भरपूर जणांना ग्राफ आला रे आला. टेन्शन येतं. टेन्शन लय नाही का नाही. Whenever you are the part, not the part, but the heart of Success Science Academy. टेन्शन नाही घ्यायचं. सो बेटा ग्राफ इज व्हेरी इझी. चेक लक्ष दे. हा जो ग्राफ आहे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. सो दॅट ग्राफ वॉज ऍक्च्युअली फाउंड टू बी लाईक दिस. इनवर्सचा ग्राफ असा असतो. असा म्हणजे मीन्स व्हॉट सर? बेटा लक्ष दे. जसं आता समजा झिरो आहे ऍट एनी पर्टिक्युलर पॉईंट. एखादा पॉईंट पकडा ग्राफवरचा बरं का. हा एक पॉईंट पकडे, हा एक पॉईंट. भरपूर सो मेनी हजार करोडो पॉईंट्स आर देअर. सो बेटा चेक परपेंडिक्युलर ड्रॉप करा इथपर्यंत टुचुक. चेक टुचुक. ठीक आहे. सो बेटा व्हॉट इज हॅपनिंग ऍक्च्युअली जसा प्रेशर वाढवतोय. समजा हा एक ऍटमॉस्फिअर, 2 ऍटमॉस्फिअर, 3, 4, 5 प्रेशर ऍटमॉस्फिअर कळतंय ना सगळ्यांना? ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. अच्छा. सो व्हॅल्यू लिहा. प्रेशर ऍटमॉस्फॅरिक ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. Okay, it is nothing 1.013 into 10⁵ पास्कल. ओके. पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर त्यांची मर्जी. अच्छा. सो हा जो प्रेशर आहे नाही का, मग ह्याला 1 ऍटमॉस्फिअर, 2 ऍटमॉस्फिअर, 3 ऍटमॉस्फिअर चेक जसं प्रेशर वाढतोय. तर बेटा बॉईल काकांनी आपल्याला काय सांगितलं की चेक समजा इथे आणि इथे कम्पॅरिझन करू आपण बरं का. सो बेटा हे बघ ग्राफ विल मूव लाईक दिस. चेक. अरे नीट लक्ष दे. सो बेटा ग्राफ चीक दिस वे. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग प्यारे बच्चो? बेटा लक्ष दे. ह्या पॉइंटला बरं का, ह्या पॉइंटला प्रेशर सपोज 1 ऍटमॉस्फिअर आहे. तर इथे यू आर ऑब्झर्विंग ऍट दिस पॉइंट ऑन द ग्राफ इथं व्हॉल्यूम काहीतरी आहे. चल मी व्हॅल्यूज टाकतो. सो बेटा लेट्स अज्युम की हा 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. प्रेशर इन द ऍटमॉस्फिअर. सो ऍटमॉस्फिअर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आहे. थोडं पुढे गेलो 2 चेक 3. ओके. असा प्रेशर आहे. आणि हे जे व्हॉल्यूम आहे ना बेटा प्रेशर 1 असताना व्हॉल्यूम आपण असं म्हणू की हा 2 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. किती बेटा? 2 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. थोडस खाली आलो नाही 2च्या 3 काय करू चल व्हॅल्यू जाता 10 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. अच्छा. इथे किती? 7 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे बेटा. सो 10 7 ऑब्विस येणार आहो. इथं 0 आहे ना. 0 1 2 3 4 7 8 9 10 11 गेटिंग ना बेटा. सो प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर असताना यू आर ऑब्झर्विंग व्हॉल्यूम 10 आहे. ऍग्री. अच्छा. थोडा पुढे गेलो इथे प्रेशर 2 असताना व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा ऑन द ग्राफ हॉरिझॉन्टली व्हॉल्यूम किती आहे? 7. आय रिपीट प्रेशर 1 आहे. व्हॉल्यूम किती आहे? 10. अच्छा. प्रेशर वाढवला. 1चा 2 केला वाढवला. व्हॉल्यूम काय झाला? 10चा 7 झाला. डिक्रीज झाला का नाही झाला? सो प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम डिक्रीज झाला. ग्राफचा फिल आला? फटाफट रिप्लाय करा. येस रिप्लाय करा. हॅव यू गाईज अंडरस्टूड द ग्राफ? अरे ग्राफला कोणी टेन्शन मध्ये नाही राहू. हॅव यू अंडरस्टूड द ग्राफ ऑफ द इनवर्स प्रोपोर्शनॅलिटी? जसा प्रेशर वाढतोय व्हॉल्यूम खाली उतरतोय म्हणून हा असा उतरता ग्राफ आहे. अरे बोलो फटाफट. एव्हरीबडी हॅपी. बोलो आकांक्षा दिस इज फर्स्ट लेक्चर ऑफ आकांक्षा आर यू अंडरस्टँडिंग? चलो एव्हरीबडी हॅपी विथ द ग्राफ अँड एव्हरीबडी हॅपी विथ द बॉईल काकांचा लॉ. डन. ओके बेटा. चलो लक्ष दे. सो फायनली बॉईल काकांनी हा जो ग्राफ बनला याच्यामध्ये पण अजून जरा स्टडी आहे पण ज्यादा काही मी तुम्हाला देत नाही. मी इनफॅक्ट मॅटर इज ऑफ रिअल गॅसेस अँड आयडियल गॅसेस. सो हा जो स्टडी होता बेटा लक्ष द्या. सो बॉईल काकांचा जेव्हा लॉ बनला टेम्परेचर वॉज केप्ट कॉन्स्टंट. रिअल गॅस आणि आयडियल गॅस याच्यामध्ये ना बेटा रिअल गॅसेसचा स्टडी करायला गेलं तर इट विल बिकम डिफिकल्ट. कारण की रिअल गॅसेस बिहेव ॲज आयडियल गॅसेस. रिअल गॅस आयडियल गॅस नेमकं कधी बिहेव होईल? आयडियल मीन्स व्हॉट? रिअल स्टुडंट एक आयडियल स्टुडंट कधी बनेल? रिअल स्टुडंट
साहिल सारखा आयडियल स्टुडंट कधी बनेल? जेव्हा तो दररोज अभ्यास करेल, दररोज लेक्चर अटेंड करेल, लेक्चर अटेंड केल्यानंतर तो सगळं सगळं अंडरस्टँड करेल. डेली होमवर्क तो करणार म्हणजे करणार. टीचरने दिला नाही तरी तो सरना मेसेज करेल, गुरुजी आजचा होमवर्क कुठे आहे? सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द आयडियल स्टुडंट. दररोज लेक्चर अटेंड करेल, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करेल, दररोज होमवर्क करेल आणि मग त्याला 12 महिन्यानंतर यश भेटेल. सो बेटा रिअल गॅसेस बिहेव ॲज आयडियल गॅसेस. नेमकं कधी? सो बेटा दे विल बिहेव ॲज आयडियल गॅस वेन देर इज लो प्रेशर. इन फॅक्ट आता लक्ष द्या, ते मी थोड्या वेळाने सांगतो. सो बॉईल काकांचा स्टडी होता असा की समजा बेटा लक्ष दे, ह्या ग्राफ मध्ये दिस इज प्रेशर, दिस इज व्हॉल्यूम. ओके, वेन द टेम्परेचर वॉज इन फॅक्ट कॉन्स्टंट बट हाय, टेम्परेचर वॉज कॉन्स्टंट. ओके, एक हाय टेम्परेचर आणि ते कॉन्स्टंट ठेवलं, हाय टेम्परेचर बट इट वॉज केप्ट कॉन्स्टंट. सो बॉईल काकाने ऑब्झर्व काय केलं बेटा, की समजा हे T1 आहे आणि हे T2 आहे, जे हाय टेम्परेचर आहे. ओके, हाय टेम्परेचर आहे बट कॉन्स्टंट ऍट लो प्रेशर. सो रिअल गॅस वॉज बिहेविंग लाईक अ आयडियल गॅस. सध्या पुरतं तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. स्क्रीनशॉट घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्या. झालं. बॉईलचा लॉ वापरताना बेटा लक्ष दे, बॉईल्सचा लॉ वापरताना न्यूमरिकल्स मध्ये, ओके, मे बी केमिस्ट्री मध्ये तुम्ही वापरला असेल किंवा वापरायची वेळ येऊ शकते. सो प्यारे बच्चो, व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, ऍग्री? व्हिच मीन्स हा प्रेशर इकडे ह्या साईडला पी इंटू व्ही विल बी प्रोपोर्शनल टू 1 नाही म्हणायचं, कॉन्स्टंट म्हणायचं. काय म्हणायचं बेटा? कॉन्स्टंट. कारण इनव्हर्स प्रोपोर्शनलिटी ना, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर म्हणजेच काय? पी इंटू व्ही इज कॉन्स्टंट. म्हणजेच बॉईल्सचा लॉ न्यूमरिकल्स मध्ये वापरताना V1 इज V2 V2 असा वापरायचा. ऍग्री? ऍग्री बेटा? बॉईल्स लॉ यू टू अप्लाय लाईक दिस. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. 1661च्या काळात बॉईल काकांनी ही डेव्हलपमेंट केली. तिथून पुढे जवळपास 110 वर्ष गेली, 120 वर्ष गेली. किती? 1783चा काळ आहे हा, 1783. मग चार्ल्स काका आले. कोणते काका आले? पुढची पिढी आहे ही. ओके, माझ्या पंजोबांच्या वडिलांची पिढी. ठीक आहे. सो ऍट दॅट टाइम बेटा 1783च्या काळात चार्ल्स काका आले. चार्ल्स काका बोलले चलो अपना भी एक नियम बनता है सर. ओके, सो चार्ल्स काकांनी त्यांचा पण एक लॉ दिला आपल्याला. ठीक आहे ना, चार्ल्स लॉ. हा 1783चा काळ आहे. सर हे काय चाललंय राव, तुम्ही तर सुरुवातीला बोलले 1803 ला डाल्टन्स थ्री. ही डेव्हलपमेंट कशी झाली? हा खेळ 1661 साली सुरू झाला, 400-450 वर्षांपूर्वी. त्यानंतर 110-20 वर्षांच्या नंतर 1783च्या काळात चार्ल्स काका आले. कोणते काका आले? चार्ल्स काका. सो वी हॅव चार्ल्स लॉ. चार्ल्स काकांनी काय लॉ दिला? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. चार्ल्स काका काय बोलले? व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय? तुम्ही जसं व्हॉल्यूम वाढवताय, बलून फुगवला, बलूनचं एक एक्झाम्पल काहीतरी काही जवळ घ्यायचं, फू, बलूनचा व्हॉल्यूम तुम्ही वाढवला म्हणजे काय? फुगवला, बू फू, व्हॉल्यूम वाढत चालला तर टेम्परेचर वाढेल की नाही? येस गुरुजी, इट्स व्हेरी ऑब्विस. सर फील नाही आला. मला सांगा बालमित्रांनो, तुम्ही हवा फुंकताय म्हणजेच ते जे गॅसचे मॉलिक्युल्स आहे बरं का, ते तोंडाने तुम्ही त्यांना काय करता? ढकलताय, अक्षरशः धक्का मारताय, म्हणून तो त्यांची काय वाढली? वेलॉसिटी वाढली. वेलॉसिटी वाढली म्हणजे कोणती एनर्जी वाढली बालमित्रांनो? कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे काय वाढलं? टेम्परेचर वाढलं. मजा आली का नाही? बलून फुगत चालला म्हणजेच तुम्ही त्यांना कायनेटिक एनर्जी दिली त्या गॅस मॉलिक्युल्सला, वेलॉसिटी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजेच काय वाढलं? टेम्परेचर. मी मगाशी शिकवलं का नाही? हा फील नेहमी लक्षात घे, डोक्यात फिट ठेव. पातेल्यात पाणी घेतलं आणि तू गरम केलं, पाणी गरम होतो, सुरते बबल बबल काय असतात? एअरचे बबल असतात ते. पाणी 100 डिग्री गेलं तर वाफा होतील रे, परंतु पाणी जेव्हा गरम होतो तेव्हा पाण्यामधल्या मॉलिक्युलची काय वाढते? एनर्जी. कशामुळे होतं? टेम्परेचर. सो टेम्परेचर वाढलं की कायनेटिक एनर्जी वाढली. एकमेकाला डुसणी मारतील, ते पार्टिकल्स पळायला लागतील आहे की नाही, त्यांच्या वाफा होतील. टेम्परेचर वाढलं, कायनेटिक एनर्जी. सो ऍग्री बेटा? फील आला? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो ग्राफ 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 प्यारे बच्चों, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा ग्राफ घेतला. ठीक 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 आहे. सो हे डायरेक्ट प्रोपोर्शनल ना, मीन्स व्हॉट? ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. सर नाही कळालं. प्यारे बच्चों, लेट्स टेक द व्हॅल्यूज. ठीक 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 ठीक. Whenever you are playing with the temperature ना बेटा,
टेम्परेचर याचा युनिट माहिती ना केल्विन, माहिती ना केल्विन. जर का डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं टेम्परेचर, हे कशात दिलं प्यारे बच्चों, डिग्री सेल्सिअस, तर ते केल्विन करताना काय करायचंय, प्लस 273 ऍड करायचंय. यार कळतंय ना बेटा, टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं तर प्लस 273 ऍड करा, युनिट केले सॉर नाही कळलं. फॉर एक्झाम्पल 27 डिग्री सेल्सिअस दिलं तर केल्विन मध्ये किती होईल, 273 ऍड करा, म्हणजेच 27 प्लस 273 विल बिकम 300 केल्विन. यार ऍग्री, डिग्री सेल्सिअस दिलं, केल्विन करायचे तर 273 प्लस करायचे. ठीक आहे, अच्छा. ऍडिशनल इन्फॉर्मेशन आय हॅव प्रोव्हाइडेड. कारण टेम्परेचर सोबत खेळताना नेहमी त्याला केल्विन मध्ये ठेवायचं, ते तुम्हाला देताना डिग्री सेल्सिअस मध्ये देतील. सो बाल मित्रांनो, ठीक ठीक ठीक, ह्या अशा पद्धतीने टेम्परेचर मी सपोज वाढवतोय. अच्छा, मग आता आपण काय म्हणूया, आपण काय करू, व्हॅल्यूज घेऊ. सपोज व्हॅल्यूज घेऊ 280, 300, ओके, 320, 340, फरक ठेवला, 280 पासून सुरू, हे 0 आहे, ठीक आहे. 280, 300, 320, वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. सो करस्पॉन्डिंगली बाल मित्रांनो, टेम्परेचर वाढवलं म्हणजे काय वाढला, व्हॉल्यूम पण वाढतोय, डायरेक्ट प्रोपोर्शनल. मीन्स व्हॉट बाल मित्रांनो, चीक 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 चीक, आपण असं म्हणू की इथे 5 मीटर क्यूब आहे, इथे 10 मीटर क्यूब आहे, गॅप तर सेम ठेवावा लागेल, 15 मीटर क्यूब, 80 मीटर क्यूब. मीन्स व्हॉट गुरुजी, इकडे टेम्परेचर व्हॅल्यू, इकडे व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू, ठीक आहे ना. सो बेटा टेम्परेचर इज इन केल्विन, टेम्परेचर इज इन केल्विन, व्हॉल्यूम इज इन कशात पण असू दे राव, सेंटीमीटर क्यूब असो, मीटर क्यूब असो. व्हॉल्यूमच्या बाबतीत आणखी एक गोष्ट, व्हॉल्यूम लिटर्स मध्ये दिला, मिली लिटर्स मध्ये दिला, तर मीटर क्यूब करावं लागेल. हेही कन्व्हर्जन दिलं होतं. पुन्हा एकदा सांगतो की बाल मित्रांनो, हे झालं टेम्परेचर बाबतीत, हे देतो व्हॉल्यूमच्या बाबतीत. हा, कन्व्हर्जन दिलं होतं मी, खूप वेळ लागतो म्हणून देतो. सांग बरं, मी व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन दिलं होतं 1 मीटर क्यूब, परत एकदा फिल देतो, छीक छीक छीक, 1 मीटर हा 3.25 फूट आहे, 3.28 फीट, राईट. सो समवॉट लाईक दिस. एखादा बॉक्स असं इमॅजिन करा, छीक छीक, क्यूब आहे एखादा क्यूब, छीक छीक छीक, स्क्वेअर नाही क्यूब, छीक 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 छीक. एखाद्या क्यूब मध्ये, 1 मीटर क्यूबच्या क्यूब मध्ये, 1 मीटर क्यूबचा क्यूब आहे, किती पाणी बसतं, 1000 लिटर. किती बसतं, 1000 लिटर. अरे कळतंय का नाही. सो तुला जर कोणी विचारलं 1 लिटर, बरं का, मिली असेल तर 10⁻³ अरे कळतंय ना छोट्या छोट्या गोष्टी. सो बेटा 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. स्क्रीनशॉट घे, खालचं पुसतो मी. अरे ओके, हा, परत परत कन्फ्युज व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. सर आम्ही तसे पण रिलॅक्स असतो राव, आम्हाला टेन्शन मध्ये आणणारा कोणीतरी पाहिजे, तेव्हा आम्ही अभ्यास करतो सर. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कन्व्हर्जन्स आय हॅव गिवन न्यूमेरिकल साठी. हे सगळं फार इम्पॉर्टंट आहे, छोट्या छोट्या गोष्टी चालू चालू मध्ये आपण शिकलो, ठीक आहे चलो. सो बालमित्रांनो, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये, SI युनिट मध्ये आपण घेतला. तर बेटा युअर ऑब्झर्विंग ऑन द ग्राफ. समजा हे बघ, ग्राफवरचा एखादा पॉईंट, हे बघ हॉरिझॉन्टली जा, छीक 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 छीक. मीन्स व्हॉट सर, ग्राफवरचा हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला टेम्परेचर 280 आहे, तर व्हॉल्यूम 5 आहे. टेम्परेचर 280 तर व्हॉल्यूम 5. अच्छा, थोडं पुढे सरकलो, छीक छीक छीक, तर इकडे बघ, छीक छीक छीक. म्हणजेच ग्राफ वरती मी टेम्परेचर थोडं पुढे सरकलो, 280 किती झालं, 300. सो ऍट द सेम टाइम व्हॉल्यूम किती झाला, 10 मीटर क्यूब. वाढला का कमी झाला, वाढला सर, वाढला सर. 280 टेम्परेचरला व्हॉल्यूम किती होता, 5. टेम्परेचर वाढवलं, 300 केलं, व्हॉल्यूम किती झाला, 10. परत अजून थोडं, चीक 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 चीक, टेम्परेचर 320 केलं, तर व्हॉल्यूम किती झाला, 15. हे इन्क्रीज होतच चाललंय, इन्क्रीज होतच चाललंय. गेटिंग ना बेटा. अच्छा जी. सो बेटा यू मे से V/T इज कॉन्स्टंट. अरे गुणिलेचा टी खाली आणला राव. म्हणजेच बाल मित्रांनो, V1/T1 इज V2/T2. असं न्यूमेरिकल सोडवताना आपण वापरू शकतो. फटाफट बोला. इज एव्हरीबडी अप टू दिस, क्लिअर अप टू दिस, क्रिस्टल क्लिअर अप टू दिस. बाल मित्रांनो मला रिप्लाय करा की बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ह्या दोन काकांचा लॉ एकदम व्यवस्थित तुम्हाला समजलाय का. आपल्याला दोघांना एकत्र करायचंय, त्याच्यावरती एक चांगल्या लेवलचं न्यूमेरिकल घ्यायचंय. हॅपी, ओके, ठीक आहे. क्लासमध्ये सगळे ऍक्टिव्ह आहेत का, फक्त स्वराज आणि कोणतरी एक जण रिप्लाय करतोय, बाकी आकांक्षा, आंचल, आदिती
तुम्हाला समजतंय ना सगळं? अच्छा. सो बेटा, चार्ल्स काकांचा लॉ आणि बॉईल काकांचा लॉ आपण एकत्र करू. ओके. त्याला वापरू, त्यावरच न्यूमरिकल एखाद घेऊ. ओके. जेईला कसे सम्स येतात हे तर आपण कायम घेत असतो, तुम्हाला माहिती आहे, त्याशिवाय मजाच नाही. सो लक्ष दे बेटा, आपण हे दोन्ही लॉज पहिली गोष्ट म्हणजे एकत्र करू. ओके. त्यानंतर ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस आपल्याला स्टडी करायचं. सो बेटा, बॉइल्स लॉ, बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. ओके बेटा, ठीक आहे. सो बॉइल्स लॉ काय आहे? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. व्हॉल्यूम इज इनव्हर्स प्रोपोर्शनल टू प्रेशर. चार्ल्स काका काय बोलले की सर, व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मी मगाशी हे लिहायला विसरलो की चार्ल्स काकांचा लॉ करताना प्रेशर मस्ट बी केप्ट कॉन्स्टंट. प्लीज नोटबुक मध्ये लिहिताना चार्ल्स काकांचा लॉ जेव्हा लिहिणार तुम्ही, बॉइल्स लॉ लिहिताना व्हॉल्यूम आणि प्रेशर आहे, सो टेम्परेचर हॅज टू बी कॉन्स्टंट बेटा. टेम्परेचर हॅज टू बी कॉन्स्टंट. ओके. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज ऍड दिस इन नोटबुक. आय एम अगेन सेइंग सॉरी. मी विसरलो. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. यू हॅव टू राईट व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर व्हेन द प्रेशर वॉज केप्ट कॉन्स्टंट. सो जे एक्सपेरिमेंट चार्ल्स काकांनी केले त्यामध्ये प्रेशर वॉज केप्ट कॉन्स्टंट. आय एम अगेन रिपीटिंग. बालमित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर पहा म्हणजे पहाच. आणि जे आळशी असतील त्या आळशी मित्रांना सुद्धा मी सांगतो की प्रेशर इज कॉन्स्टंट हे लिहा त्या चार्ल्स काकांच्या लॉ मध्ये. ठीक आहे ना बेटा? अच्छा. सो बेटा, हिअर यू कॅन से व्हॉल्यूम इज इन डायरेक्ट प्रोपोर्शनल इनवर्स प्रोपोर्शनल टू प्रेशर. हिअर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दोघांना एकत्र करा. दोघांना. दो दिलों का है ये अनोखा सा संगम. सर हे काय गाणं आहे? हे मी तयार केलेलं गाणं आहे बालमित्रांनो. सर गाणी बनवायचे. अरे यस, आपला इतिहास माहिती नाही तुम्हाला. अच्छा. सो बेटा, हे दोन्ही लॉ एकत्र करा आणि एकत्र करून मी असं लिहू का? व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू, नीट लक्ष दे, व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू, हे बघ हा भागिलेला पी आहे, हे वरती टी आहे, मी असं लिहू टी अपॉन पी. अरे आर यू अंडरस्टँडिंग प्यारे बच्चों? व्ही इज प्रोपोर्शनल टू 1/p, व्ही इज प्रोपोर्शनल टू टी, सो व्ही इज प्रोपोर्शनल टू टी बाय पी. कंबाईन केलं. काय केलं बेटा? कंबाईन केलं. अच्छा. मग आता मी याला असं लिहू, हा भागिलेचा पी गुणिले होईल पी इंटू व्ही इज प्रोपोर्शनल टू टी. भागिलेचा पी गुणिले केला या साईडला. अच्छा, याला असं लिहू पी इंटू व्ही अपॉन टी इज कॉन्स्टंट. सर कसंही लिहा राव, शेवटी लिहिणार तुम्ही, सांगणार तुम्ही, समजून घेणार आम्ही. आम्ही आजपर्यंत तुम्हाला कधी नाही म्हणलो का राव सर? तुम आगे बढ़ो, हम भी तुम्हारे पीछे चलते हैं. सो बेटा, हे कंबाईन अशा पद्धतीने केलं आपण. Volume is inversely proportional to pressure. Volume is directly proportional to temperature. So volume is proportional to T by P. भागिलेचा P गुणिले PV is proportional to T. म्हणजेच गुणिलेचा T इथं खाली आणला. PV भागिले T is constant. म्हणजेच बालमित्रांनो, न्यूमरिकल सोडवताना this implies P1 upon T1 is P2 upon T2. ओके, स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग ओके. एक न्यूमरिकल घेऊ मस्तपैकी. दोन काकांची लॉ एकत्र करून न्यूमरिकल्स मध्ये कसे वापरता येतात, कसे वापरायचे असतात, कसं अलर्ट राहायचं असतं आपल्याला. आदिती, न्यूमरिकल्स मध्ये जेव्हा तुम्ही न्यूमरिकल, सगळ्यात पहिली गोष्ट फिजिक्स मध्ये बेटा अंडरस्टँडिंग आहे. सगळ्यात पहिली अडचण येते इंग्लिशची. न्यूमरिकल भलं मोठं असतं, इंग्लिश वाचायलाच अडचण येते, वाचलं तर ते समजत नाही, समजायला अडचण येते, तिथं 50% पेक्षा जास्त काम फेल होतं. ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन बेटा. मी तर डायरेक्ट चित्र काढून तुमच्या समोर एक छोटूस न्यूमरिकल सादर करतो. ओके, सिंगल चॉईस करेक्ट. सो बेटा, वी हॅव अ वॉटर. ओके, चेक 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 चेक. वॉटर आहे. वॉटरच्या बेसला इथे खाली एक बॉल आहे. काय? वी हॅव अ बॉल. ओके, वी हॅव अ बॉल. ह्या बॉलचा व्हॉल्यूम काय बेटा? ह्या बॉलचा व्हॉल्यूम आहे 1 सेंटीमीटर क्यूब. काय या बॉलचा व्हॉल्यूम? 1 सेंटीमीटर क्यूब. आणि एक्सटर्नल फोर्स लावून हा जो बॉल आहे हा इथे वरती आणला. कुठे आणला? कुठे आणला बेटा? वरती आणला.
फोर्स लावला त्याला किंवा धरला, उचलला, खालून वर आणला, काय एअरचा बबल आहे, काय जो असेल ते असेल, तो 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूमचा आहे. ओके. अँड द क्वेश्चन इज समजा हा V1 आहे, तर V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा V1 आहे, 1 सेंटीमीटर क्यूबचा बॉल आहे किंवा बबल आहे, तर त्याला वरती आणल्याच्या नंतर त्याचा व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होईल का नाही, हा पहिला प्रश्न असतो. होईल का, ते सगळं फील घेऊ आपण, डोंट वरी. फील पण घेऊ. समजा अगोदर न्यूमरिकल त्याला सोडू आपण. 1 सेंटीमीटरचा क्यूब व्हेरी सॉरी नॉट क्यूब आहे, जसं बॉल आहे आणि त्याला वरती आणला, सरफेसच्या टॉप पर्यंत इथपर्यंत आणला. इथे खाली जे टेम्परेचर आहे बेटा, अर्थात टेम्परेचर मध्ये सुद्धा चेंज होईल. इथे जे टेम्परेचर आहे, इथं लेट्स से याला मी म्हणतो T1. ओके, V1 हिअर T1 इज 12 डिग्री सेल्सिअस. ऑब्वियस आहे, वरती जाताना टेम्परेचर वाढणार, तर व्हॉल्यूम पण वाढणार. अच्छा, सगळ्या गोष्टी नंतर पाहू आपण. इथे टेम्परेचर 27 डिग्री, किती बेटा, 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस. इथं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब आहे, इथं व्हॉल्यूम किती, जेव्हा इथं 12 डिग्री सेल्सिअस आणि इथं 27 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे. सो बेटा हे अर्थात वॉटर आहे, नो इश्यू. ओके, सो क्वेश्चन सगळ्यांना, आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड द क्वेश्चन. यू पीपल आर हॅव्हिंग 4 ऑप्शन्स. 1 सेंटीमीटर क्यूब, 3 सेंटीमीटर क्यूब, 5 सेंटीमीटर क्यूब अँड 7 सेंटीमीटर क्यूब. ओके, जवळपास जरी आलं तरी बिंदास आन्सर ठीक करायचं. सो क्वेश्चन सगळ्यांना समजलाय. ओके, वरती मोकळा सरफेस आहे, नो इश्यू, ऍटमॉस्फिअर आहे, खाली पाणी आहे आणि या पाण्याच्या बेसला बोलून तुमचा बॉल आहे, बोलू नये, काय जास्त. ऍग्री? अच्छा, सो काय वापरणार बेटा, आताच आपण बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ एकत्र केला का नाही केला? सो एकत्र केल्याच्या नंतर PV/T, आपल्याला एक गोष्ट कळाली, इथं प्रेशरचा सुद्धा विषय येणार का नाही येणार? येस सर. बेटा इथं जे वरती ही तर सगळी एअर आहे, बरोबर का नाही? सो इथं जो प्रेशर असेल ना बेटा, तो कोणता असेल सांग मला? ऍटमॉस्फेरिक. ऍग्री? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जसं खाली बेसला तुम्ही येणार, तर ρGH, हा मला वाटतं ही हाईट वॉज 40 सेंटीमीटर. किती बेटा? दिस वॉज 40 सेंटीमीटर, ठीक आहे ना? अँड दिस इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरती. सो ρGH, रो तर काय असतं, डेन्सिटी फ्लुइडची, वॉटर आहे, विच मीन्स 10⁻³ kg/m³. अरे सॉर नो बेटा. सो रो ऑफ द वॉटर विल बी, आपल्याला पार्ट असतं त्यात काही विषयच नाही, ठीक आहे ना? अच्छा, जी इज द एक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी 10 फिक्स आहे, आणि हाईट जसं खाली आलं, ठीक त्यांनी कुठून दिली? टॉप पासून बॉटमची दिली 40 सेंटीमीटर. ऍग्री? अच्छा, सो बेटा हे सेंटीमीटर क्यूब मध्ये सगळं सीजीएस मध्ये. सो आपल्याला थोडंसं खेळत सीजीएस मध्ये जावं लागेल. टेम्परेचर अर्थात केल्विन मध्ये ठेवणार आपण. आता लक्ष दे, हे न्यूमेरिकल सोडवायचं कसं? विषय व्हॉल्यूम टेम्परेचरचा आहे, ऍज वेल ऍज ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि आतमधला जो गेज प्रेशर आहे याचा पण विषय आला. कशामुळे? तर तिथे हाईटचा विषय. मोकळी हवा असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, जसं तुम्ही लिक्विड मध्ये खाली 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 जाता, प्रेशर वाढतो. सो प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर तिघांचा विषय आला. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर तिघांचा विषय आला. म्हणून तो कंबाईन केलेला लॉ P1V1/T1 इज P2V2/T2 आपल्याला वापरावा लागेल. आणि हा V2 आपल्याला बरोबर भेटून जाईल. बिकॉज P1 वन साइड आहे बघी, खालची साइड आहे 1. इथं प्रेशर किती असेल बेटा? ऍटमॉस्फेरिक प्लस ρGH. ऍग्री? ऍटमॉस्फेरिक प्लस ρGH. ओके, सो मी याला लिहितो प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्लस ρG. अच्छा, नाही काय अडचण नाही, ρGH. ऍग्री? अच्छा, V1, चल त्याला V1च लिहितो, भागिले T1, सगळं माहितीये मला, हे लिहितो. ओके, इज इक्वल टू P2 काय बेटा? वरची साइड ऍटमॉस्फेरिक. अच्छा, गुणिले V2 ऍज इट इज भागिले T2, मला माहिती आहे. ऍग्री? दन व्हॅल्यू टाका. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती बेटा? काय करायचं, याला 10⁵ घ्यायचा. काय घ्यायचा? 10⁵. 1.013 इंटू 10⁵ असतो का नाही? बिंदास त्याला जी नीटच्या सम्स मध्ये 10⁵ घ्यायचा. काय घ्यायचा? ऍटमॉस्फेरिक प्रेशर 10⁵ पास्कल, ठीक आहे, किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अच्छा, 10⁵. ओके, प्लस रो काय? डेन्सिटी वॉटरची किती? 10⁻³ kg/m³. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती? 10. हाईट किती? 40 सेंटीमीटर. सर 40च ठेवायचं का? बिंदास 40 ठेव. कशामुळे? सीजीएस मध्ये, नो इश्यू. अच्छा, तो हम सॉल्व करते हैं. V1 नाही का, ρGH ला लिहिलं V1, व्हॉल्यूम V1 वन साइड 1 सेंटीमीटर क्यूब आहे का नाही?
सर त्याला 1च ठेवायचं का? बिंदास 1 ठेवणार आहोत. रेशो आहे ना इथे, रेशो आहे. टेन्शन तसंही घ्यायचं काही कारण नाहीये. होल डिवाइडेड बाय T1 12 डिग्री सेल्सियस आहे. प्यारे बच्चो 12 डिग्री सेल्सियस मीन्स व्हॉट? आय होप तुम्ही क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता मी पुढे लिहितो. 12 डिग्री म्हणजे काय बेटा? 12 प्लस 273 किती होतील? 73 आणि 10 83 म्हणजे 285 काय होईल? केल्विन. सो 285 केल्विन अच्छा इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक 10ची पॉवर 5 V2 काढायचा आहे तो तर मला काढायचा आहे. होल डिवाइडेड बाय T2 वरच्या साईडला टेम्परेचर 27 डिग्री. 27 डिग्री म्हणजे काय बेटा? 27 प्लस 273 किती झाले? 300 ॲग्री 300 केल्विन. 300 केल्विन. टेम्परेचरला केल्विन मध्ये ठेवायचंच विषयच नाही. सॉल्व्ह करा बाल मित्रांनो. सॉल्व्ह करा याला. अच्छा. कसं सॉल्व्ह करू? 10ची पॉवर इथं 5 आहे. 10ची पॉवर इथं 3 आहे. हे 10, 10ची पॉवर झाली 4. 40 आहे. सो याला एक काम करू असं लिहू 10ची पॉवर 5 प्लस 10ची पॉवर 3 आणि किती झाली 4. 40चा 4 लिहितो आणि 10ची पॉवर नीट लक्ष दे 3 आणि 4 आणि 40चा हा 10 सेपरेट घेतो. त्याला एक ऍड करतो 10ची पॉवर 5. 285 ला इकडे 300 ना. अच्छा एक काम करू याला राऊंड फिगर 300 करू. 285 बरं मला काय म्हणायचं कळतंय का? सांग एक काम करू आपण 285 इज इक्वल टू इथं 10ची पॉवर 5 आहे. नो इश्यू सर. V2 अपॉन 300 ची कॅन्सल करू का? तर हे अप्रॉक्सिमेटली क्लोज टू 300 आहे. ओके मॅटर मिटू त्यांचा पटापट आपण. बर 4 आता हे बघ ना 10ची पॉवर 5 आहे 10ची पॉवर 5 कॉमन निघेल 1 आणि 4 किती होईल 5. सो 5 इंटू 10 ची पॉवर 5 इज इक्वल टू 10 ची पॉवर 5 V2 ठीक V2 किती आला 5 कशामध्ये येईल सेंटीमीटर क्यूब मध्ये कशामुळे कारण की V1 सेंटीमीटर क्यूब मध्ये. फटाफट बोला सम समजलं का नाही आधी ती रिप्लाय करा मला. नाही तुम्ही ते सगळं समजून सांगतो घाबरू नका निश्चिंत राहा निवांत राहा बेफिकर राहा. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड दिस राऊंड ऑफ करीत दनादन चालायचं. कन्सेप्ट समजली का? मला सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा हा होता की तुमचा बॉईल काकांचा लॉ चार्ल्स काकांचा लॉ दोघांचं युनियन करून दोघांची युनिटी करून आपण लॉ कसा वापरला कसा वापरायचा असतो असा वापरायचा असतो. मजा आली? अच्छा. Shall we stop here or continue physics only? Shall we stop here or continue physics only?